नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडाफोड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। प्रियसीने विष प्यायलं, प्रियकराने गळफास घेऊन आयुष्य संपवलं। नेमकं काय घडलं? प्रेम संबंधांना घरच्यांकडून मान्यता मिळत नसल्याने आणि लग्न होत नसल्याच्या वैफल्यातून एका प्रेमी युगलाने आपले जीवन संपवण्याचा हृदयद्रावक निर्णय घेतला। या दुर्दैवी घटनेत प्रियकराचा मृत्यू झाला असून प्रियसीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बरेली जिल्ह्यातील बमोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही खळबळजनक घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून प्रेम विवाहाच्या आड येणाऱ्या सामाजिक आणि कौटुंबिक भिंतींनी पुन्हा एकदा एका तरुणाचा बळी घेतल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार बमोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात मंगळवारी सकाळी गावकऱ्यांना शेतातील एका झाडाला तरुणीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला। ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली आणि घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली। मृतदेहाची ओळख पटली असता तो स्थानिक रहिवासी 22 वर्षीय कृष्णपाल असल्याचं समोर आलं। घटनेची माहिती मिळताच कृष्णपालच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला। पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवून दिला। सुरुवातीला ही आत्महत्या वाटत असली तरी यामागील मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न केला असता एक धक्कादायक वास्तव समोर आलं। या प्रकरणाचा तपास केला असता हे समजले की कृष्णपालचे शेजारील गावातील एका तरुणीवर प्रेम होतं। दोघांनाही लग्न करून संसार थाटायचा होता, मात्र त्यांच्या या नात्याला कुटुंबियांकडून कडाडून विरोध होत होता। 2 दिवसापूर्वीच कृष्णपालच्या प्रियसीने लग्नाला होत असलेल्या विरोधामुळे विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता। तिला गंभीर अवस्थेत इज्जतनगर पोलीस ठाणे परिसरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे। आपल्या प्रियसीने उचललेलं हे टोकाचं पाऊल आणि विरहाच्या भीतीने कृष्णपाल पूर्णपणे खचून गेला होता, ज्यातूनच त्याने टोकाचं पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे। बमोरा पोलीस ठाण्याचे प्रभारी सनी चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार या संपूर्ण प्रकरणात अद्याप कोणत्याही बाजूने अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही। पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या स्वाधीन केला आहे। प्रेम प्रकरणातून निर्माण झालेल्या तणावातून या दोघांनी आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याचे उघड झाले आहे। सध्या पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तरुणीच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून आहेत। एका तरुणाचा अशा प्रकारे अंत झाल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली असून तरुण पिढीतील अशा टोकाच्या निर्णयावर चिंता व्यक्त केली जात आहे।